हे ईश्वरीय ज्ञान घेऊन आपलं जीवन घडवत आहे। याचा अर्थ तो काय करायला लागलाय? स्वतः येऊन साऱ्या विश्वातील आत्म्याचं कल्याण करायला लागलेला आहे। तो स्वतः अवतरित होतो म्हणून त्याला स्वयंभू असं म्हटलेलं आहे। स्वयंभू म्हणजे स्वतः या धर्तीवरती येतो, भूमीवरती येतो आणि या साऱ्या विश्वाला परिवर्तन करण्याचं तो कार्य करतो। शिवलिंगाला आपण ज्या दिवशी महाशिवरात्री असणार आपण त्या दिवशी हा सगळा विधिवत कार्य करणार। अगोदरच आपण 2 दिवस प्रोग्राम घेतलेले आहे। तुमची महाशिवरात्री यावर्षी विधिवत आध्यात्मिकरित्या सफल होऊ दे। मग महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही काय करतोय? पहिला उपवास करतोय। उपवास याचा अर्थ काय आहे माहिती आहे? वास्तविक अर्थ उपवास। उप म्हणजे जवळ राहणे, जवळ, आणि वास म्हणजे राहणे। ज्या देवाच्या नावाने समजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा उपवास करणार, तर ज्या देवाच्या नावाने आपण उपवास करतोय, महादेवाच्या नावाने उपवास करतोय, पण त्याची स्मृती किती राहते आपल्या स्मृतीमध्ये?